होय होय, ज्या दानवराज काळ सेतूच्या फक्त नावाने तुम्ही चळा चळा कापत होतात, त्याच दानवराज काळ सेतूला स्पष्ट समोर पाहिल्यावर तुमची बोबडी तर वळणारच. बस बस, या तुमच्या रडण्या भेकडण्याने माझ्यावर काही एक परिणाम होणार नाहीये. बस. आणि जर परिणाम झालाच तर तो तुमच्यावरती फक्त वाईटच होईल. कारण मला चीड येईल, आणि चीड आल्यावर माझी इथली रक्तवाहिनी फडा फडा उडू लागते. आणि मग जिथून आवाज येईल त्या प्राण्याला म्हणा किंवा त्या माणसाला म्हणा, मी मधून उभा चिरून टाकतो. चूप, एकदम चूप. पुण्यवान आहात, पुण्यवान आहात. तुम्हाला आमचे बोल ऐकण्याची बुद्धी आली. पुण्यवान आहात. असो, तुम्ही आता देवराज इंद्रकडे जायचं आणि आमचा एक निरोप द्यायचा. म्हणावं, देवांची राजधानी रिकामी कर, हीच आमची दानवराज काळ सेतूची इच्छा आहे. त्या देवाला गर्व झालाय, गर्व. म्हणे देवांची शक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती. अरे हट. ह्याच गर्वाला धुळीत मिळवण्यासाठी हा दानवराज काळ सेतू इकडे आलाय. फक्त औपचारिकता म्हणून तुमच्याकडे हा संदेश पाठवतोय. कारण त्या इंद्राला माज झालाय, माज. त्याला काय ऐकूच जाणार नाही. मग मी रणावर त्याचा अंत करीन. आणि आजवर झालेल्या दानवांच्या पराभवाचा आणि अपमानाचा हा दानवराज काळ सेतू व्याजा सकट परतफेड करेल. आणि म्हणावं त्याला, एक मोठं अस्त्र देखील आहे. रणावर जाण्याच्या आधीच त्यांचं अवसान गळून जाईल, असं एक गुपित सांगणार आहे मी तुम्हाला. मुद्दाम सांगणार आहे. याला तुम्ही आमची रणनीती समजा किंवा आमचा अभिमान. गुरु शुक्राचार्य आमच्या सोबत आहेत. रणावर जखमी होणाऱ्यांसाठीच नाही तर मृत झालेल्या माझ्या वीरांना देखील संजीवनी मंत्राच्या मदतीने ते पुनर्जीवित करणार आहेत. आमचं कोणतंच नुकसान नाही आहे. विनाश टाळायचा असेल तर अमरावतीची राजगादी रिकामी कर.